मतदार शासनाने किंवा निवडणूक आयोगाने SR पद्धती काढली, परंतु ह्या SR पद्धतीमध्ये आदिवासीची माझ्या पाठीमागे अख्खं समाज आणि अख्खं कुटुंब उभं आहे. अशा 60 कुटुंबाची नावं वगळण्यात आली आणि आक्रमक पवित्रा घेत आज तहसीलदार कार्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं. तुम्ही बघू शकता आज ही संपूर्ण कुटुंब आज इथे एकत्र जमलेलं आहे. पालिकेसाठी विस्थापित पण शासनाने पुनर्वसन केलेले मतदार ओळखपत्रही दिले, पण आता त्यांच्या कातकरी आदिवासी कुटुंबावर मतदार यादीतून नाव वगळण्यात आणण्याची वेळ आली आहे का? प्रश्न दुसरा आहे की भाईंदर पश्चिमेतील सुमारे 60 कातकरी आदिवासी कुटुंब आज तहसीलदार कार्यालयात आंदोलन करत SR प्रक्रियाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलकांचा आरोप आहे की 2009 मध्ये पूर्वीच्या मतदार यादीमध्ये कारण देत त्यांची गणप्रपत्रे स्वीकारली जात होती. विशेष म्हणजे 2004 मध्ये शासनाच्या या कुटुंबाची नोंदणी करून त्यांना रेशन कार्ड, आदिवासी दाखले, मतदार ओळखपत्र दिली होती. मग आता हेच नागरिक मतदार म्हणून अपात्र कसे ठरले आहेत? या संपूर्ण गोष्टीच्या बाबत आज त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार कार्यालयामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन घेतलं होतं. यांच्यासाठी लढा देणारे समाजसेवक रोहित सुवर्णा यांचं नेमकं म्हणणं तरी काय, यांची भूमिका तरी काय, आपण जाणून घेऊ. बघा, ही लोक मूळचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगडचा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आजूबाजूला यांची गाव आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारी लोक आहेत. पण 100-150 वर्षापूर्वी यांचे खापर पणजोबा आजोबा आणि वडील हे सगळं फादरी तलाव या ठिकाणी राहत होते. फादरी तलाव म्हणजे आज जिथे मीराबंदर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी ही लोक राहत होते. त्यांना तिकडून काढून महानगरपालिकेने डॉक्टर आंबेडकर नगर, नेताजी सुभाष मैदानाच्या समोर रोडच्या डिवायडरमध्ये हे लोक राहत होते. काही लोकांना त्यावेळी 233 सर्व नंबर मौजे घोडबंदर या ठिकाणी पाठवण्यात आलं. असे करून हे लोक दरदर भटकत होते. मी नगरसेवक असताना यांच्यातले काळू गोपीनाथ पुकळे नावाचा माणूस मला शोधत आला आणि त्यांनी मला माहिती दिल्यानंतर ही लोक मला जवळ आले. मी यांच्या संपर्कात गेलो आणि मग त्यांना मी आदिवासी विभाग, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प विभागाचे आदिवासी विभागाचे आयुक्त तत्कालीन अरुण भाटेजांकडे आम्ही गेलो नाशिकवरून आम्ही ती ऑर्डर आणली. पोलीस दक्षता विभाग आले इकडे, त्यांची सगळ्यांची पाहणी केली. त्यांची मातृभाषा, त्यांची बोलीभाषा याच्यावर खूप अभ्यास झाला. यांच्यावर एक संशोधन अधिकारी आले, निरीक्षक आल्या, सौ अंकिता मोरे म्हणून मॅडम आल्या, त्या शहापूरवरून आला. त्यांनी ही संयुक्त पाहणी अहवाल बनवलं. त्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जावेद शेख म्हणून मंडलाधिकारी होते, तलाठ्यांची सही आहे, नगरपालिकेच्या 2 अधिकारींची सही आहे, 2 निवडून आलेल्या जनप्रतिनिधींची सही आहे. असं असताना देखील त्यांना SRचे फॉर्म देतात पण त्याच्याकडून घेत नाही. म्हणून मी मुर्द्यामध्ये जो कोण अधिकारी बसत होता त्याने जाऊन शनिवारी भेटून आलो. नाही म्हणे आम्हाला निवडणूक आयोगाने सांगितलं 2002चा पूर्वीचा मतदार यादीमधला पुरावा पाहिजेत, जो यांच्याकडे नाही आहे. यांच्याकडे जो कोण पुरावा आहे तो 2006 नंतरचा आहे. सगळे असताना घेत नव्हते. म्हणून आज आम्ही सकाळी योग्य निर्णय घेतला की आपण तहसीलदार ऑफिसमध्ये 10 वाजता जाऊ आणि आम्ही तहसीलदार जो निवासी नायब तहसीलदार आहेत प्रथमेश बुरके साहेब त्यांना भेटलो. ते बोलले नाही फक्त 5 लोक या. आम्ही 5 लोक गेलो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. ते समजून तर गेलेत पण ते बोलले मी 12:15 येतो. 12:30 झाले, 12:45, 1:45 झाला, 1 झाला तरी ते आले नाही. ते अण्णासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या इथे काहीतरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये गेले होते, ते आले नाही. मग आमचाही पारा चढला. अधिकारी वेळ देतात आणि वेळेवर येत नाही. म्हणून आम्ही तो आक्रमक भूमिका घेतली आणि महाराजांच्या नावाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही नारेबाजी केली तिकडे. त्यानंतर त्यांचा मला फोन बरोबर आला, लगेच आला त्यांचा फोन की आम्ही त्या ठिकाणी BLO जो आहे त्याला बदलून प्रतीक ताराचंद कांबळे म्हणून नवीन BLO नेमतो. तुम्ही ते तुमच्या सगळे सहयोग करतील. फक्त यांची एक हिअरिंग होईल आणि त्या हिअरिंगमध्ये तुम्ही यांच्या वतीने या, आम्ही सगळ्यांची SR फॉर्म एक्सेप्ट करू अशी मला त्यांनी 4 दिवसाची गॅरंटी. 2 दिवस आहे, गुरुवार आणि शुक्रवार. साहेब 2-4 दिवस घ्या. सर 2004 मध्ये शासनाच्या नोंदणी केलेल्या मतदार यादीमध्ये यांचं नाव होतं आणि यांच्याकडे 2002च्या म्हणजे पुरावा मागणं हे कितपत योग्य आहे? नाही, यांच्या 2009च्या मतदार यादीमध्ये नाव आम्ही टाकले. 2009च्या मतदार यादीमध्ये विधानसभेच्या 2004 किंवा 2002च्या नव्हते, कारण हे लोक संपर्कात आले आमच्या 2004. त्यानंतरच मी यांचे बेगर रेशन कार्ड, यांचं मतदान ओळखपत्र, यांची मुलांची जन्मदाखले, ज्यांचे सरकारी दवाखान्यात जन्म झाले सगळ्यांचे आम्ही काढले. कारण कोणालाही तारीख नाही आठवत. सगळी लोक अशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना कोणाला जन्मतारीख नाही आठवत. बोलते पावसाळ्यामध्ये जन्माला आला, दिवाळीला जन्माला आला असे बोलतो. सर पण यातून एक मोठा प्रश्न असा पडतो की पालिकेने विस्थापित झालेल्या कुटुंबाची नोंद शासनाकडे उपलब्ध नसला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रशासनाची आहे, कारण महसूल विभागाची जबाबदारी आहे. त्यांनी असं विचार केला पाहिजे होता.
जे लोक मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वाराच्या बाहेर राहतात ते काय भारतीय नाहीत का? किंवा ब्रिजच्या खाली जे राहतात ती लोक भारतीय नाहीत का? हे कोण आहेत काय? यांना हे सगळं अभ्यास करायला वेळ नाही. यांची सगळ्यांचं लक्ष असतं संध्याकाळी किती पैसे घरी न्यायचं. त्यांना मतदार म्हणून यांची एक शासकीय अधिकारी म्हणून यांची काही जबाबदारी नसते. ते फक्त महापालिकेला येतात, सह्या करतात किंवा अधिकारी येतात, सह्या करतात, पगार घेतात आणि संध्याकाळी खोके भरून पैसे घेऊन जातात. आता यांच्याकडे रेशन कार्ड किंवा आदिवासी दाखले वगैरे आहेत का? सगळे आहेत, जातीचा दाखले आहेत आमच्याकडे. जे प्रकल्प अधिकारीने आदेश दिला म्हणून अरुण भाटेजीने आदेश दिला म्हणून आम्हाला सगळे सुविधा मिळाले. त्यांना बेकर म्हणून कार्ड त्यांच्याकडे आजही. त्यांना राशन धान्य मिळते. त्यांचा घराचा पत्ता काय आहे, स्ट्रीट लाईटचा नंबर दिला आहे आम्ही डॉक्टर आंबेडकर नगर, कारण कायद्यामध्ये ती तरतूद आहे. त्यामुळे त्यांचा आंबेडकर नगर स्ट्रीट लाईटचा नंबर हा त्यांचं घर आहे. आता नेमकी आपली मागणी काय? आमची एवढीच मागणी आहे, जी SR मध्ये नावं आलेत ज्यांचे फॉर्म आहेत त्यांचे फॉर्म तुम्ही आमचे फॉर्म एक्सेप्ट करा म्हणून. त्याचे फॉर्म एक्सेप्ट करत नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि त्यांना कट ऑफ डेट दिलं. सोमवारपर्यंत जर नाही झालं तर आम्ही सगळे कायदे तोडून तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला घेराव करू म्हणून.